नमस्ते यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं नव्या एनर्जीने खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आकर्षणाचा सिद्धांत काय आहे हे पाहिलं. तर हा आकर्षणाचा सिद्धांत नक्की काम करतो का, आणि जरी तो काम करत असेल तर कशा पद्धतीने तो अंमलात आणला पाहिजे, आणि ह्याचे रिझल्ट प्रत्येकालाच मिळतात का. तर कसं असतं माहिती आहे का, आपण कोणतं पण काम करताना ते किती प्रामाणिकपणे करतोय, त्यामध्ये आपला विश्वास किती आहे आणि आपण आपले किती प्रयत्न देतोय हे खूप महत्त्वाचं असतं. आपला जितका जास्त विश्वास तितके लवकर आपल्याला रिझल्ट मिळत असतात. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्या विचारांना एक फ्रिक्वेन्सी असते आणि ती फ्रिक्वेन्सी दुसरी फ्रिक्वेन्सी आपल्याकडे अट्रॅक्ट करत असते. म्हणजे कोणती, तर आपण ज्या पद्धतीची फ्रिक्वेन्सी बाहेर सोडतोय, म्हणजे जसे विचार करतोय त्याच पद्धतीचे विचार करणाऱ्या व्यक्ती किंवा घटना आपल्याकडे आकर्षित होत असतात. म्हणजे एक फ्रिक्वेन्सी दुसऱ्या फ्रिक्वेन्सीला अट्रॅक्ट करते आणि हे सायन्सनी प्रूफ झालेलं आहे. तर हा आकर्षणाचा सिद्धांत काम कशा प्रकारे करतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. आपल्याला आकर्षणाचा सिद्धांत म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शनची प्रॅक्टिस करायची सवय लावायची आहे. म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात ही प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन अंमलात आणण्यासाठी TBA ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर TBA म्हणजे काय, थॉट, बिलीव आणि ॲक्शन. म्हणजे आपल्याला जी गोष्ट करायची आहे त्याबद्दल विचार करायचा आणि तो विचार आपला पॉझिटिव्ह असला पाहिजे. आपण त्या गोष्टीबद्दल सकारात्मक विचार करायचा. सपोज मी तुम्हाला उदाहरण देते इथे की मला एक यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे आणि त्यामध्ये मी सक्सेस मिळवणारच असा माझा विचार आहे. तर आपण यूट्यूब चॅनल सुरू केलं तर त्याच्यामध्ये असं नाही म्हणायचं की माझे सबस्क्रायबर वाढतील का आणि माझे व्हिडिओ कोण बघतील का. तर आपण हा विचार ठेवायचा की मी एक यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे आणि त्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करत आहे आणि मला त्यात सक्सेस मिळणारच आहे. हा झाला थॉट. आता बिलीव म्हणजे काय, तर मी जे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे त्यामध्ये मला सक्सेस मिळणार आहे आणि मला ऑडियन्स देखील चांगली मिळणार आहे आणि मी जो कंटेंट क्रिएट करणार आहे तो मला नेहमी योग्य कंटेंट सुचत जाणार आहे आणि मी लोकांपर्यंत चांगल्यात चांगल्या गोष्टी पोचवणार आहे. हा झाला विश्वास. आपण आपल्या कामाबद्दल एक पॉझिटिव्ह विश्वास ठेवायचा आहे. आणि तिसरी गोष्ट, ही खूप महत्त्वाची गोष्ट, याच्याशिवाय लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करणार नाही. म्हणजे आपण विचार करतोय, आपण विश्वास ठेवतोय, पण आपण ॲक्शनच नाही घेतली. तिसरी गोष्ट म्हणजे ॲक्शन. आपण जर त्यावरती कामच केलं नाही, आपण ते कृतीत आणलंच नाही, आपण प्रामाणिकपणे कष्टच केले नाही, तर आपल्याला कसं काय यश मिळणार. तर ॲक्शन ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. नुसतं विचार करत बसू नका, रोज काम करा, रोज काम करा. आयुष्यातल्या प्रत्येक दिवशी आपण जे ठरवलेलं ध्येय आहे त्यासाठी नक्की वेळ काढा आणि प्रामाणिकपणे त्यावरती कार्य करत राहा. आपल्या ध्येयाच्या दिशेने आपण टाकलेलं एक एक पाऊल हे खूप महत्त्वाचं असतं. हे एक एक पाऊलच आपल्याला एक दिवस आपलं ध्येय गाठून देण्यास मदत करतं. आपण रोज आपलं पोट भरण्यासाठी जितकं महत्त्व देतो तितकंच महत्त्व आपण आपलं ध्येय गाठण्यासाठी देखील दिलं पाहिजे. म्हणजे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला जी कृती करावी लागणार आहे ती आपण नेहमी केलीच पाहिजे. गृहिणींना घरातील इतर कामामुळे आपल्या ध्येयासाठी वेळ मिळत नाही, हे नक्की आहे. हे सर्वांसाठीच सेम आहे. पण आपण आपल्या कामांमध्ये कशा प्रकारे स्मार्टपणा आणून आपली कामं लवकरात लवकर करू शकतो हे बघायचं. आणि जे आपण ठरवलेलं आहे, आपल्याला जे करायचं आहे त्यासाठी वेळात वेळ आपण काढलाच पाहिजे. आपण ज्याप्रमाणे रोज आपल्या शरीराची स्वच्छता करतो, आपल्या शरीराला जेवण देतो, त्याचप्रमाणे आपलं जे ध्येय आहे त्याच्यासाठी देखील आपण वेळ दिला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगते, म्हणजे आपण रोज थोडे 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 प्रयत्न केले की एक दिवस नक्कीच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू. तुम्हाला तुमच्या कामासाठी दिवसाचे 4-4, 5-5 तास मिळत नाही आहे, पण सुरुवातीला तुम्ही फक्त अर्धा तास द्या. त्या अर्ध्या तासातून नंतर परत 10-15 मिनटं वाचवायला शिका. असं थोड्या दिवसांनी 1 तास द्या, नंतर 2 तास द्या. नक्कीच आपल्याला वेळ मिळतो. आणि प्रामाणिकपणे
प्रयत्न केले की या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे. आपण नक्कीच आपले ध्येय गाठू शकू. तर आनंदी राहा, मस्त राहा, खात राहा आणि रोज आपल्या ध्येयासाठी प्रयत्न करत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब